नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता आज आहे शुक्रवार, तर आज आहे औदुंबर पंचमी. औदुंबर पंचमी असल्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची प्रगती व्हावी असे घरातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. पण त्यामध्ये जर काही ना काही अडथळे निर्माण होत असतील तर आपल्याला औदुंबर पंचमीच्या दिवशी काय करायचं आहे, जिथे कुठे औदुंबराचा वृक्ष असेल तर तिथे जायचं आहे आणि औदुंबर वृक्षाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असा मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुमच्याकडे गुरुचरित्रामधील 18वा अध्याय जो आहे तर त्याची जर छोटीशी प्रत असेल किंवा ग्रंथ असेल तुमच्याकडे तर ग्रंथ घेऊन आपल्याला औदुंबर वृक्षाखाली 18वा अध्याय पठण करायचा आहे. आणि अध्याय पठण करून झाल्यानंतर औदुंबरच्या वृक्षाला आपल्याला डोकं टेकून तुमची जी पण काही इच्छा असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. जर तुमच्या घराच्या जवळपास औदुंबराचं वृक्ष नसेल तर तुम्ही मग घरीसुद्धा म्हणजेच की गुरुचरित्रामधील 18वा अध्याय पठण करू शकता. असे नाही की औदुंबराचं वृक्ष आपल्या घराच्या आसपास नाही आणि मग आपल्याला पठण करण्यासाठी जमणारच नाही का, तर तुम्ही घरी जरी पठण केलात किंवा मंदिर असेल जवळपास तर मंदिरामध्ये पण जाऊन तुम्ही औदुंबराचं जे वृक्ष नसेल आणि मंदिरामध्ये वृक्ष असेल तर तिथे पण तुम्ही पठण करू शकता. श्री स्वामी समर्थ.